एक थोडक्यात ओळख करून द्यायची तर मी कणकवलीतच लहानाचा मोठा झालो. गेली 42 वर्ष मी कणकवली सोडून कधीच कुठे बाहेर गेलो नाही. ना शिक्षणासाठी गेलो ना जॉबसाठी गेलो. 2001 साली मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आणि त्यानंतर ॲक्सिडेंटली मी कम्प्युटर सेल्स सर्व्हिसच्या बिझनेसमध्ये आलो. ह्या शिक्षण संस्थेचे जे सर्वे आहेत अच्युत भोसले सर, आपले प्राचार्य राणे सर, हे माझे 20-22 वर्ष मित्र आहेत. तर कम्प्युटर बिझनेस करत असताना लहानपणापासून मला कलेची आवड होतीच आणि मला असं एक डिससॅटिस्फॅक्शन होतं की मी पैसे वगैरे चांगले मिळवत होतो, तरी पण मला आयुष्यभर एक कणकवलीसारख्या गावातला एक कॉम्प्युटर विक्रेता एवढ्या मर्यादित ओळखीवरती मला जगायचं होतं. आणि माझा शोध चालू होता की मी वेगळं काय करू शकेल. आणि मी एक थिएटर ग्रुप जॉईन केला. मी 10 वर्ष खूप चांगलं थिएटर राहील. प्रायोगिक थिएटर असेल, नसरुद्दीन शाहसारखा ॲक्टर असेल किंवा वेगवेगळे मराठी दिग्दर्शक असतील, अतुल पेटे किंवा अनिरुद्ध भोगवटसारखे दिग्दर्शक असतील, तर प्रायोगिक नाटक मी पाहिलं करतो. आणि ते करत असताना 10 वर्षानंतर माझ्या लक्षात आलं की माझा तो पेंटर नाही आहे आणि मला असं ग्रुपमध्ये राहायला किंवा गर्दीत राहायला नाही आणि मला एकट्याला जास्त एक्सप्लोर करायला आवडतं. आणि मग 2012ला मी डेलिबरेटली कुठलंही फोटोग्राफीचं शिक्षण नसताना, त्याच्यात काय करायचं माहीत नसताना मी थेट कॅमेरा मी फोटोग्राफी एक्सप्लोर करायला सुरुवात केली. पण खऱ्या अर्थाने मला वाटतं की मला सर्वात मोठा म्हणजे मी नेहमी असं समजतो की मी एक इंटरनेटच्या काळाचा प्रॉडक्ट आहे. कारण 2015-16ला 2 मेजर गोष्टी झाल्या. एक म्हणजे स्मार्टफोन आले, त्यामुळे कॅमेरा ही गोष्ट फार ॲक्सेसिबल झाली सगळ्यांसाठी. तुमच्याकडे 5-6 हजार रुपयामध्ये सुद्धा तुमच्याकडे एक कॅमेरा असलेला स्मार्टफोन आहे. आणि दुसरी गोष्ट सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे रीच तुमचा वाढला. तुम्ही तुमच्या एक प्रांताच्या किंवा भाषेच्या बाउंड्रीज सोडून तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पोहोचू शकता. ह्या 2 मेजर गोष्टी झाल्या आणि त्या दोन्ही गोष्टींचा मी फायदा होतो. मी दुसरं गोष्ट इंटरनेटमुळे नॉलेज तुम्हाला सगळं मिळालं. आणि मग मी जगभरात काय फोटोग्राफी चालली आहे, नेमकं फोटोग्राफी ही फक्त सूर्योदय किंवा सूर्यास्ताचे फोटो नसून वेगवेगळ्या प्रकारे कसे लोक एक्सप्रेस करतात फोटोग्राफीच्या माध्यमातून, त्याचा मी खूप अभ्यास केला. आणि मी काम करत राहिलो आणि त्यातून हळूहळू मी माझा कम्प्युटर सेल सर्व्हिसचा बिझनेस बंद करून टाकला किंवा मी त्यातनं एक्झिट झालो आणि मी याच्यावरती पूर्ण फोकस केला. मग मित्रमंडळीमधून, घरामधून सगळ्यांना प्रश्न होता की कमर्शियली किंवा आर्थिकदृष्ट्या कसं सस्टेन होईल. आणि एक आंतरिक मला एक कॉन्फिडन्स होता की मी फक्त काम करत राहील आणि काही ना काही त्यातनं सोर्स नाही. आणि नंतर 2019 साली मला सडनली ऑल ऑफ सडन सकाळी 6 वाजता मला एक मेल आला. मी क्युरिओसिटीने बघितलं की ते मेल होता ॲपल हेडक्वार्टर्स आणि त्यांनी मला एक असाइनमेंट ऑफर केलेली आणि ॲज अ त्यांचा एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून मला त्यांनी ऑफर केली आणि मग मी ती ॲक्सेप्ट केली. मी इथनं राजस्थानला गेलो, मला त्यांनी तिथं टीम केली. मी त्यांच्यासाठी एक होळीवरती एक सिरीज बनवली आणि ती मग होळीच्या दिवशी पूर्ण जगभरात त्यांनी प्रसिद्ध केली आणि आम्हाला माझ्या ॲप्रिसिएशन मिळायला लागलं. तिथून माझं नाव मोठ्या स्केलवरती जायला लागलं ओव्हरनाईट. पण त्याच्या आधी 8 वर्ष प्रचंड मेहनत केली. 8 वर्ष मी जसं मला नेहमी वाटतं की जी संधी तुम्हाला येते, ती संधी जर तुम्हाला कॅप्चर करायची असेल, पकडायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही फार मेहनत करून स्वतःला तसं लायक बनवलं पाहिजे. आणि ते 8 वर्ष मी त्याच्यामध्ये भरपूर मेहनत करून मी ते ॲपलची असाइनमेंट केली. आणि त्यातला गमतीचा भाग असा होता की कणकवलीसारख्या गावामध्ये राहून काम करणारा एक माणूस की ज्याला डायरेक्ट ॲपल हेडक्वार्टर्स म्हणून मेल येतो. तर हा मोठा इंटरनेटने केलेलं लोकशाहीकरण आहे की मला जे टेक्निकल कलेत आहे त्याच्यामध्ये एक स्टेप्स फॉलो करायला लागतात की काही गॉड मॉडल्स असतात किंवा तुम्हाला पुण्या मुंबईत जाऊन राहावं लागतं. पण त्या सगळ्या लेवल्स कट झाल्या आणि तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर तुम्ही सोशल मीडिया इंटरनेट वापरा आणि तुमचं टॅलेंट दाखवा. तुमच्यासाठी टूल्स पण फार स्वस्त झालेले आहेत, कॅमेरा स्वस्त झालेले आहेत, तुमच्यासाठी फोन स्वस्त झालेले आहेत. आता त्याचा वापर नेमका कसा करायचा हा प्रत्येकासाठी हे असू शकतो. आणि त्यानंतर अजून एक पुढची गोष्ट झाली म्हणजे कोविड आलं. कोविड आल्यानंतर 1 वर्ष सगळं काम थांबलं, कुठल्या असाइनमेंट मिळणार, कुठे बाहेर जाणं होईना. आणि 1 वर्ष कोविड झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की लोक झूमला फार सगळा आणि म्हटलं एक प्रयत्न करून बघूया म्हणून मी एक ऑनलाईन कोर्स डिझाईन केला फोटोग्राफीचा आणि तो मी अनाऊन्स केला. आणि आता गेल्या 2 वर्षात मी जवळपास 8 तसे कोर्स केले. मी दर 3 महिन्यानंतर एक वर्कशॉप घेतो. आणि आज त्याची अशी अवस्था आहे की मला फॉरेन कंट्रीज म्हणजे युरोपियन कंट्रीजच्या पार्टिसिपंटसाठी एक वेगळी बॅच
कारण सुरुवातीला पहिल्या कोर्सला फक्त इंडियन लोक होती, भारतात होते, हळूहळू ते बाहेरच्या देशांमधल्या लोकांचा बनणं वाढत गेला आणि आता साधारण 20 लोक असतील तर 10 लोक परदेशातले असतात आणि 20 लोक इंडियन. आणि हे पण एक डेमोक्रेटिक. तिसरी गोष्ट मला महत्त्वाची वाटते की मला माझ्या चॉईसचं काम करून मी त्याच्यात सस्टेन होतो. मला कुठलीही असाइनमेंट त्याची करावी लागत नाही किंवा मला इच्छा नाही आहे पण मला पैशासाठी करावं लागतं. तर मला माझ्या आवडीचे फोटो काढण्यासाठी मी 2 महिने काढतो. 2 महिने मी डेली सायकलिंग करतो, बाईकने फिरतो, आवडीचे फोटो काढतो, प्रवास करतो. त्यानंतर 1 महिना मी वर्कशॉप करतो, तो सुद्धा शुक्रवार शनिवार रविवार. त्यातून मिळालेले पैसे मला पुढचे 3 महिने पुरतात आणि मी परत तेच रुटीन फॉलो करतो. तर हे स्वातंत्र्य जे आहे ते मला वाटतं इंटरनेटमुळे मला मिळालं आहे. आणि हा जर तुम्हाला कलेच्या फील्डमध्ये काय करायचं असेल तर हा अत्यंत सुवर्ण काळ आहे. पण अगेन जर सोशल मीडियाचा हा पूर्ण प्रवासामध्ये वाटा 10-20% आहे. 80% तुम्हाला ऑन फील्ड मेहनत करून तुम्हाला स्वतःला लायक बनवायला लागेल तुम्ही ज्या फील्डमध्ये कलेच्या फील्डमध्ये काम करणार त्या. आणि मग 20% तुम्ही सोशल मीडिया वापरून तुम्ही तुमचे कक्षावर काढू शकता. आजचा विषय जो आहे आणि या विषयामध्ये जीवन आणि आमचं पण जे आहे ते जीवन शिक्षण आहे, युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ आहे, जिथे चौकटीच्या बाहेर जाऊन स्वतःच्या अनुभवातनं तुम्ही शिक्षण घ्यायचं आहे. इथे कुठचा अभ्यासक्रम तयार केला जात नाही. मुलं स्वतःच्या पद्धतीने अभ्यासक्रम तयार करतात आणि स्वतः शिकतात. हे जगणं आहे जे आपण जगता जगता वेगवेगळी मूल्य जोपासायची असतात. आता आजचा लोकशाहीचा हा विषय जो आहे आणि आपलं जगणं, मला खरं म्हणजे पहिल्यांदा एक सरांना प्रश्न विचारायचा होता, इंद्रजित सरांना, की ही कोकणची भूमी आहे, लाल मातीची भूमी, साधारण 27 लाख वर्षापेक्षा जास्त जुने खडक असणारी ही भूमी, एवढं वैविध्यता आहे आपल्याकडे की फ्लोरा आणि फाउना भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मिळतो. रिचनेस आहे, खूप आहे. आणि लोकशाहीला जर खूप चांगल्या रीतीने ही मूल्य जर कोण रुजवू शकतो तर तो माझा निसर्ग आहे, तो पोशिंदा आहे आमचा. आज आपण जेवढे जण सगळेजण इथे आहोत, आपली सगळी क्षेत्र ही जो कोण पोचतो आहे तर तो निसर्ग पोचतो आहे, त्यामुळे तो माझा पोशिंदा आहे. मग आता एवढं सगळं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, पण जेव्हा PBR येतो, पब्लिक बायोडायव्हर्सिटी बुक, जेव्हा वाईल्ड लाईफचा विषय येतो, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा विषय येतो, तेव्हा एक मोठा प्रश्न येतो, इकडचे किती, स्थानिक किती, जेवढे आहेत तेवढे सगळे बाहेरचे आहेत. मग एवढं वैविध्यपूर्णता आहे, एवढं सगळं इथे रिचनेस आहे, मग असं काय करता येऊ शकतं आहे की त्याच्यातनं हे जे काही रिव्हर्स मायग्रेशन आपण म्हणतो आहोत ते रिव्हर्स मायग्रेशन होऊ शकतो. कारण या मातीशी एकदा नाळ जुळला ना की प्रसाद तयार होतो, कोकणी रान माणूस तयार होतो. तर हे कशा पद्धतीने होऊ शकतं की या निसर्गामुळे ही मूल्य सहज रीतीने जीवन जगता जगता मुलांमध्ये पोहोचू शकतात. माझा सल्ला यावरती असा आहे, ज्या तरुणांना इथे राहून सस्टेन व्हायचं आहे, 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तुमच्या डोक्यात जी काही कल्पना असेल, पहिली गोष्ट करू की नको हा प्रश्न स्वतःला विचारू नका. ही कल्पना तुम्हाला करायची आहे असं जेव्हा तुम्ही ठरवता त्यावेळी तुम्हाला 100 मागे दिसतात. करू की नको जर म्हणालात तर आत्ता नको वाटतं, उद्या करूया वाटतं, परवा नको वाटतं. त्यामुळे नको हा ऑप्शन पहिला काढू नका. आणि जी काही कल्पना तुमच्या डोक्यात येते, इथे रोजगाराची असेल, कलेच्या क्षेत्रात काहीतरी करायची असेल, छोट्या स्केलवर सुरू करा. एकदम मोठं अवलंबर घेऊ नका स्वतःवरती, छोट्या स्केलवरती सुरू करा आणि ग्रॅज्युअली डेव्हलप करा. कारण बरेचदा असं होतं ना की बऱ्याच लोकांच्या डोक्यात भरपूर कल्पना असतात, पण कधी आयुष्यात धाडस करत नाहीत ते पहिलं पाऊल टाकायचं. मी स्वतःला विचारतो, मी BCom झालेला माणूस, मी ज्यावेळी कम्प्युटरच्या बिझनेसमध्ये होतो, भोसले सर इथे आहे, ते साक्षीदार आहेत, मानी सर साक्षीदार आहेत, की एक BCom ग्रॅज्युएशन झाल्यावर कुठलंही कम्प्युटरमधलं शिक्षण नव्हतं. मला एक दिवशी एक शेजारी होते आमचे, त्यांनी एक कम्प्युटर आणून दिला. ते म्हणाले की 4 दिवस बाहेर चालतोय, तर हा कम्प्युटर कंदुलीत एका याच्याकडे घेऊन जा, मेकॅनिककडे रिपेअर करून आणून ठेवू. तर म्हटलं 4 दिवस माझ्या हातात आहेत, तर मी का नाही ट्राय करू. आणि मी 3-4 दिवस रात्रंदिवस त्याच्यावरती लागलो. ही गोष्ट 99 सालाची, आणि तो मी चालू केला. आणि तो एक क्षण असा होता की त्यावेळी मी ठरवलं की मला कम्प्युटर बिझनेसमध्ये यायचं. आणि मी कम्प्युटर बिझनेसमध्ये आलो, त्याच्यात चांगलं 10 वर्ष काम केलं. नंतर मी परत शिफ्ट व्हायचं होतं, मला मी वेगळं फील्ड करतोय.
कम्प्युटरचं फील्ड वेगळं, कलेचं फील्ड वेगळं. त्यातही असंच की ट्राय करून बघायला काय आहे. ठीक आहे, कॅमेरा घेतला, ट्राय करायला, कारण प्रत्येक माणूस ना हा एक काळाचा प्रॉडक्ट असतो. तुम्हाला तो काळ सपोर्ट करतो, तुम्हाला ते काळाचे फायदे तोटे ओळखता आले पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे राहून जर तुम्हाला सस्टेन व्हायचं असेल तर पहिली महत्वाची गोष्ट की जी काही कल्पना तुमच्या डोक्यात आहे ती पॉझिटिव्हली विचार करा त्याचा आणि ती करायला सुरुवात करा छोट्या स्केलवरती. आणि करू की तुम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारण्यापेक्षा मला ती करायची आहे, आता मी कशी करू, असं ज्यावेळी तुम्ही स्वतःला विचाराल त्यावेळी तुम्हाला 10 मार्ग सुचतील. दुसरा प्रश्न इंद्रजींसाठी आहे की लेखक, कवी, चित्रकार, छायाचित्रकार ही सगळी मंडळी लोकशाही मूल्य वाढवण्याच्या प्रक्रियेत कशी मदत करू शकतात? नक्कीच प्रयत्न करू शकतात. कारण नुसतं छायाचित्राचं जर बोलायचं झालं तर छायाचित्र हे रियालिटीचं आपण म्हणू एक प्रतीक आहे की तुम्ही त्याच्यामध्ये काही अडचण नाही करू शकत. तर मला वाटतं ते त्या छायाचित्रातनं दिसणारं वास्तव किंवा त्या छायाचित्रांमधनं होणारं जे डॉक्युमेंटेशन आहे तर ते एक काळ जातो जसं ते फार महत्वाचं आहे. तर 2012 साली ज्यावेळी एक मोठा दुष्काळ पडलेला तर त्यावेळी मी मला वाटतं एक 7-8 दिवस मी एकटा पूर्ण मराठवाडा विदर्भात फिरलो त्यावेळी कॅमेरा घेऊन. आणि ते जे काही फोटो काढले तर ते त्या फोटोमुळे कोकणासारख्या ठिकाणी मी त्याची काही एक्झिबिशन्स केली. तर ज्या लोकांना दुष्काळ हा प्रकारच माहीत नाहीये तर त्या लोकांना काय दुष्काळ असतो किंवा पाणी नसणं काय असू शकतं तर ह्याच्याशी एक कनेक्ट त्याच्यामुळे निर्माण. तर मला वाटतं हे छोटे छोटे असे काही गोष्टी असतात की छायाचित्रकार बरोबर होते. मी म्हणतो एक माणूस म्हणून अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण लोकशाहीसाठी करू शकतो किंवा लोकशाही मूल्य म्हणून ते अवलंबू शकतो. फॉर एक्झाम्पल मी 2003 साली साधारण मी वयाच्या 22व्या वर्षी मी माझी पहिली 4 व्हीलर घेतली. 2022 पर्यंत माझ्याकडे 4 व्हीलर होती आणि मी कायम 4 व्हीलर मधून फिरायचो आणि म्हणजे कामानिमित्त फिरावंच लागायचं. 2022ला मी ज्यावेळी गाडी घेतली त्यापासून 1.5-2 वर्ष माझ्याकडे गाडी नव्हती आणि मी पायी चालत ज्यावेळी ऑफिसला जायला लागलो त्यावेळी मला एक गोष्ट रिअलाइज झाली की अरे पायी चालणाऱ्यांचे प्रश्न फार वेगळे आहेत. की तिथे कोणतरी सर्व्हिसिंग सेंटर सुरू केलंय, त्याचं पाणी अंगावरती उडतंय गाडी धुण्याचं, कोणीतरी फुटपाथवरती माशाचं सुक्या मासळीचं दुकान लावलंय किंवा मुलांना तिथे चालता येत नाहीये. माझी मुलगी रोज शाळेत चालत येत नाही, तिला फुटपाथवरनं खाली हायवेवरती उतरावं लागतं. आणि मग ह्या गोष्टींचा मला त्रास व्हायला लागला. मी भांडण करायला लागलो त्यांच्याशी की हे जागा सोडा तुम्ही जा एका जणांना किंवा त्या सर्व्हिसिंग सेंटरवाल्याशी 2-3दा भांडून मी त्याला ते मागे घ्यायला लागलो. तर आता गाडी जरी असली तरी मी असं ठरवतो की मी आठवड्याचे 3 दिवस मी चालतच ऑफिसला जातो. कारण मला त्या चालण्यातनं जे एक सामान्य माणसाचं एक प्रश्न कळतात तर मला ॲज अ फोटोग्राफर मला ते फार महत्वाचं वाटतं की मला सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत आणि एक सामान्य माणसाचं जगणं काय आहे त्याच्याशी सतत कनेक्टेड राहावं असं वाटतं. इव्हन गावामधून ज्यावेळी फोटो काढायला मिळतो मी सायकलिंग करतो, प्रचंड सायकलने फिरत असतो. तर मला असं वाटतं की कलाकार लेखक ही पण एक माणसंच आहे आणि त्यांची कला लेखन ह्या फार नंतरच्या गोष्टी आहेत. मुळात तुम्ही ॲज अ माणूस म्हणून तुम्ही किती कनेक्टेड आहात लोकांशी, तुम्ही किती ओपन माइंडेड आहात की प्रत्येक समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी, त्यांच्या घरात जाण्यासाठी किंवा त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी. ते मला वाटतं आर्टिस्टचं पहिलं मेन क्वालिटी असते.